शिकवायचो हे शिक्षकांना लय भारी कळतं काय. सोपी संकल्पना अशी सांगते की पोरग म्हणतो आरा समांतर रेषा. आता हे शिकवताना तिची व्याख्या सांगायची गरज आहे का? 5वी 6वी गणितात मुळात व्याख्या ह्या लहान 8वी पर्यंत सांगायचीच नाही. ती निर्णय उदाहरणाच्या मार्फत समजून द्यायची. तुम्ही इथं बसलाय, किती समांतर रेषेत बघा, ही वरची आडी सगळी एकमेकाला समांतर आहेत का नाही बघा. ही शेजारच्या खिडकीच्या आडवे समांतर आहेत का नाही बघा. उभ्या रेखा समांतर आहेत का नाही बघा. किती समांतर रेषा दिसते. पण हे सांगणे नाही मुलांनो, ज्या दोन रेषा एकमेकींना छेदत नाहीत, मागची पोरं आणि ज्या एक प्रतलीय असतात, आया उरलेली पोरं मी म्हणते ते आपल्या वाक्याच्या बाहेर, त्यांना समांतर रेषा. कळलं का? बरं, कशाला नाही म्हणते, कशाला नाही म्हणते मित्रांनो. छेदत नाही ही संकल्पना निदान फळ्यावर दाखवता तरी येईल, बरोबर आहे का नाही. पण एक प्रतिलीय कशी दाखवता तुम्ही? जरा विचार करा की कशी त्या पोरांनी समजून घ्यायची. मी वर्गामध्ये एकदा 8वीचा वर्ग होता आणि एका बिंदूतून किती रेषा काढतात. मी जरा पोरांना असं लक्षात ठेवा, पोरांना जास्तीत जास्त इन्व्हॉल्व करावा. फळ्यावर एक बिंदू काढला, मुलांना ह्या बिंदूतून जाणारी रेषा कोण काढत सांगा बरं. मग एक पोरगा आलो, मग त्याला ती पट्टी लांबली, त्यानं धरली, ती काढली. वा 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 मस्त. मुलांना ह्या एका बिंदूतून एकच रेषा जाते. ह्याला म्हणतात थॉट प्रोव्होकिंग क्वेश्चन, बरोबर. की काय पोरांच्या डोक्यात वादळ येते ना, अजून एक जाते, म्हणजे कसं काय म्हणते काय हा तसा बघतोय सर, अजून एक जातो खरं दाखवलं किती पुढे येतो आणि ती दुसरी रेषा काढ. लक्षात ठेवा, दोन पोरं कधीही रेषेची जी खरं रेषेला लांबी नसते, तुम्हाला माहिती आहे, दोन्ही बाजूला अनंत अंतर, पण काढताना एक बारकी काढतात, एक जरा मोठी काढतात, बरोबर आहे का. आपण शिकवताना असं करतो का, एक बिंदू डॅन 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 वाटतं एवढीच रेषा, ती जास्त मोठी. ही संकल्पना रुजवली जाते नकळत. तर ती काढल्यानंतर मग मी दोन भिन्न बिंदूत किती रेषा जाते, बरोबर. आणि मग दोन भिन्न बिंदू काढले, मुलांनो ह्या दोन्ही बिंदूतून जाणार रेषा कोण काढली. आणि एक पूर्ण धरली पट्टी. काय आता इथं सुद्धा आपल्याला खूप काय काय करता येतं. गणित हे सुंदर असलं पाहिजे, आनंदी अध्यापन व्हायला पाहिजे. मग दोन बिंदू मी वरती काढायचं. आता मी उंच असले पण वरती काढायचं आणि फुटक्या पोराला ठीक आहे ती यायला लागले की मी पोरं हसतात. आता लई मजा वाटणार आहे. या नादानं पोरग निदान आपल्याकडे तरी बघत का नाही. नाहीतर शिक्षक सारखं म्हणतात, ए बाहेर काय बघताय, माझ्याकडे बघ. पोरग मनातल्या मनात म्हणतं, कटाळा आलाय तुझ्याकडे बघू, म्हणून बाहेर बघतोय. स्टेज हलतं पाहिजे, सारखं शिक्षकांना हालत असलं पाहिजे, तर मुलं अट्रॅक्ट होतील, बरोबर आहे का नाही. हे साधं मुलांचं मानसशास्त्र आहे. लक्ष कुठं जातं. तुम्ही त्या एसटी स्टँडवरचं वजनाचा काटा असतो का नाही, तिथले दिवस कसं असतात, उघडझाप करत असतात. म्हणजे ती म्हणत असतात, इकडे या इकडे या इकडे या. नुसतंच बल लावलं तर कोण बघल का दिशा. आणि आपण मात्र वर्गात एका ठिकाणी उभा राहायचं, जी बातम्या दिल्यासारखं बोलायचं. कसं पोरगं लक्ष नाही सांगायचं. अगोदर तर ती येतही शाळेतील नशीब आपलं. आता ती टिकवायचं काम आपलं आहे का नाही. तर ती दोन बिंदू काढायचं आणि बारकं पोरगं कमी उंचीचं बोलायचं. तिथं यायचं, ती दोन बिंदू त्याचा काय हात वाचायचा नाही आता त्या पट्टी नसली. मग ती माझ्याकडे बघणार असं का, अरे काय की लवकर थांबायचं. आपल्याला वेळच नसतो. कवा एकदा रेषा काढीनं सांगीन असं होतं. हिथं घोटाळा, तिथं जरा दम खा की झालं. आणि मग ते हळू सर
खुर्ची घेऊ का? व्हेरी गुड, घे की, तुला काय नाही म्हणते. ते पोरगं खुर्चीवर उभा राहतो. त्याला एवढा आनंद होतो, ज्याच्यावर गणिताचा शिक्षक बसतोय त्याच्यावर आज उभा आहे. किंवा आनंद त्याला कवा मिळून देतो. काय ह्याच्यात आपलं जाते का सांगा बदल? पण अजिबात नाही. पोरगं हसलं रे, का हसला? हिगडी. आता का हसलं तर हिगडी. हसणं सकाळी पहिला, पण हसणं हा माणसाचा गुणधर्म, बरोबर. मग ती वरती चढतो आणि ती रेषा काढतो. पुढचा प्रश्न मी म्हणणार, शाबास, बघा त्या दोन्ही बिंदूत जाणारी रेषा काढली का नाही. आता अजून एक कोण काढणार? इथं पोरं विचार करतात की अजून एक कशी काढायची. कारण हा प्रश्न कसा आहे, वादळ निर्माण करणार, बरोबर आहे का नाही. तुम्ही त्या पोराच्या मानसिकतेत गेलं तरच हे कळणार आहे. जो शिक्षक पोराची मानसिकता ओळखतो त्याचा अध्यापन प्रभावी असतं. मला आलं, तुला कसं येत नाही? अरे तू किती डिग्री शिकून 10 वर्ष सर्व्हिस केली, तेव्हा आता शिकी आला. ती काल तर आलंय शाळेत. आणि मग अजून एक म्हणल्यानंतर पोरं विचार लय करतात. मग एखादं पोरगं येतं, ते काय करतो माहिती का, त्याच्यावरच दुसरी रेषा हाणतो, बरोबर. इथं गणितातला एक महत्वाचा नियम सांगताय. कोणता? प्रत्येक रेषाखंड त्याच्याशीच एक ग्रुप असतो, बरोबर आहे. आयडेंटिटी त्याला म्हणतात. तुझे रूप राणी कुणा सारखे ग, तुझे रूप राणी तुझ्या सारखे. हा त्रिकोण केवढा आहे? त्याच्या एवढाच आहे. म्हणजे तो त्रिकोण त्याच्याशी एकरूप असतो. की त्या पोरानं नकळत सांगितलं, बरोबर आहे. त्याचं कौतुक करायचं राहिलं बाजूला, त्याच्यावर हाणतोय सोयर, परत उतर खाली, परत येईल का पुढं, परत येईल का. म्हणून मी म्हणतोय, लेट देम थिंक, त्यांना काहीतरी करू द्या, मग बाबा किती मजा येते. पण एका वेळेला असं घोटाळा झाला की ती 2 बिंदू काढले. आणि या पोरानं काय केलं माहितीये का, म्हणला मी काढतो दुसरीच्या, खडू घेतला, पट्टी नाही काय नाही, आणि अशी माळ काढली, इकडच्यातनं इकडं जाणार, त्याला बांध काढली. आणि ती बघितल्यावर माझं 10,000 कारण हे असलं मला माहित नव्हतं. पण आता काय करायचं, प्रसंग तर आलाय. हिथं शिक्षक चांगला नाही. मी बघा म्हणलं, बघा मला याला का नाही त्याने विचार. आता तुम्ही आज दिवसभर विचार करा, आपण त्याचं उत्तर उद्या म्हणणार. तुम्ही का हसला? तुम्हाला येत नव्हतं, बरोबर आहे. ज्यानं हृदयरोपणाची शस्त्रक्रिया पहिल्यांदा केली ते डॉक्टर ब्लायबर, दक्षिण आफ्रिकेचे. आणि त्यांनी 8 तास शस्त्रक्रिया करून हृदय बाहेर काढून दुसऱ्याचं हृदय घुसवलं आणि तो माणूस जिवंत झाला. असा हृदयरोपणाची जगातली पहिली शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांना जगातल्या सगळ्या लोकांची बोलवून यायला लागली, डॉक्टरांची, आमच्याकडे. मग ती अमेरिकेला गेलं, इंग्लंडला गेलं, युरोपमध्ये गेलं. पण ते पथ्य बाळायचं, स्वतःची गाडी नाही, 4 चाकी. त्यावेळेला जहाजातून जावं लागायचं. ती स्वतःची गाडी न्यायची, स्वतःचा ड्रायव्हर न्यायची आणि वेळेवर तिथं पोहोचायचं. ती गाडी तो ड्रायव्हर लावायचा, ती डॉक्टर पुढं बोलायचा, ड्रायव्हर मागं बसलेला असायचा, बरोबर. मग अशी त्या अमेरिकेत, इंग्लंडमध्ये, युरोपमध्ये 200 व्याख्यानं झाली. आणि ती मागच्या ड्रायव्हरनं सगळी ऐकली. त्याचं व्याख्यान, त्या डॉक्टरांचं व्याख्यान मुंबईला नरिमन पॉइंटला इंदिरा गांधी स्मृती भवन म्हणून एक आहे, तळमजल्यात आहे. तिथं त्यांचं व्याख्यान भारतीय हृदयरोग तज्ञ डॉक्टरांसाठी 1 दिवसाचं ठेवलं होतं. आणि भारतातले हृदयरोग तज्ञ आलं. ह्या डॉक्टरला राहिला जागा वरळीची दिली. त्याला सांगितलं इतक्या वाजता येतो. ती वरळीला बरोबर तितक्या वाजता तिथं निघाले. गाडी बाहेर काढली ड्रायव्हरनं, रस्त्याला लागली आणि जरा निर्जन प्रदेश आल्याबरोबर त्या ड्रायव्हरनं गाडी थांबवली.
डॉक्टर म्हणजे का गाडी थांबवतो? म्हणजे डॉक्टर एक विनंती करू, म्हणजे काय, आता तुम्ही गाडी चालवा, मी मागं बसतो. ते म्हणजे तुमची 200 व्याख्यानं ऐकल्या, आज मी व्याख्यान देतो. आता डॉक्टर मी प्रयोगशील होता, बरं म्हणलं ठीक आहे. मग ड्रायव्हर बसला डॉक्टरची जागी, डॉक्टर बसला ड्रायव्हरच्या जागी. आता ह्या डॉक्टरला आपल्या इथल्या कोणी डॉक्टरनी पहिल्यांदा बघितलं नव्हतं, बरोबर. ती गाडी आल्या बरोबर आपले जे सगळे भारतातले काही डॉक्टर महत्वाचे ज्यांनी ते अरेंज केलं होतं, या 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 नमस्कार या या कुणाला, आणि डॉक्टर काढली त्या गाडीत, बरोबर. मग ते आत आले, सगळे बसले, डॉक्टर बी मागं बसले होते. आणि मग त्यांनी हार केले, एवढे मोठे डॉक्टर आहेत, पहिली शतक इतकी व्याख्यानं झाली. पण ती ड्रायव्हर बी भारी होती, नक्कल करायला सुद्धा अक्कल लागते, बरोबर आहे. आणि ते असं मस्त बसलं होतं. आणि मग ती उभा राहिला. आता 200 व्याख्यान आहे, ती जी बोलायला लागलं, पुढचे डॉक्टर म्हणजे काय ज्ञान आहे माणसाचं. आता एवढं झाल्यावर पट्ट्यानं गप बसावं का नाही. ती काय म्हणलं माहितीये, जर कुणाला काय शंका असेल तर विचारायला हरकत. त्यांना वाटलं भारतातलं डॉक्टर बाहेरच्या काय शंका विचारतात. तर एक मद्रासचा डॉक्टर होता, ती उभा राहिला, त्यानं अशी जी शंका विचारली की त्या ड्रायव्हरला काय कळालंच. पण ड्रायव्हर हुशार, ते म्हणला काय डॉक्टर एक फालतू शंका विचारताय, अहो ह्याचं उत्तर मी काय, माझा ड्रायव्हर सुद्धा देईल माझा. पलटी मारता आली पाहिजे, फक्त ती योग्य असायला पाहिजे, अशैक्षणिक नको, बरोबर. आणि मग मी दुसऱ्या दिवशी केली लॅड नावाचे 2 लेखक आहेत, त्यांनी जॉमेट्रीवर एक पुस्तक लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये सगळ्या संकल्पनांचं स्पष्टीकरण. लेखक कोण त्याचे माहित असावं तुम्हाला. लेखक कोण मी सांगितलं, केली लॅड, केली आणि लॅड दोघांचं पुस्तक. आणि ते जर नसेल तर जगामध्ये गणिताचा एक एनसायक्लोपीडिया आहे, एनसायक्लोपीडिया ऑफ मॅथमॅटिक्स. त्याची किंमत 5000 रुपये आहे. ज्याला खरंच वाटतं ना गणिताबद्दल प्रेम आहे, त्याला एखादा वेतन आयोग मिळाल्यानंतर जर डिफरन्स मिळालाच तर त्या एनसायक्लोपीडिया घ्यायला काय हरकत नाही. खरं मित्रांनो, खरंच अशी भारी पुस्तकं असते. आणि मग मी त्या केलेल्या पुस्तकात लाईन म्हणजे काय ह्याची व्याख्या बघितली. मग त्यात लिहिलं की रेषा म्हणजे सरळच, आणि जी सरळ नसते त्याला वक्र रेषा म्हणतात. ती तिथं लिहिलेलं होतं, बरोबर. आणि 2 बिंदूच्या कमीत कमी अंतरातनं जी काढली जाते ती रेषा. आता ती माळ जाईल का कमीत कमी अंतरात? नाही जाणार. मग माझ्या लक्षात आलं, अरे रेषा म्हणजे ती काय असते, सरळ. पण आपण बिनदिक्कत वागणार. मला आणलं एक सरळ रेषा. आता सरळ रेषा कशी काय, रेषा म्हणजे कशी, सरळ. ती सरळ नसेल तर काय म्हणायचं, वक्र रेषा. पण सरळ रेषा म्हणजे आमच्या गावात मुलींची कन्या शाळा आहे. आता कन्या शाळा कोणाची असणार, बरोबर आहे की काय. वेळेला ती सत्यनारायणची पूजा वगैरे करणारे असतात का नाही, ती सगळं गायचं गोमूत्र आणा, बरं का. गायीचं गोमूत्र म्हणणं ह्याचा अर्थ म्हशीचं सुद्धा गोमूत्र असतं असा अर्थ होतो. हे गणिती लोकांना तरी कळलं पाहिजे ना, लक्षात येते का तुमच्या. म्हणून आपल्याला ती संकल्पना चांगली स्पष्ट भाषा, मला सांगायचे तुम्हाला हे सांगायचं तर तुम्ही ती संकल्पना स्पष्ट करू शकाल. आणि मग माझ्या लक्षात आलं की आता ह्यो अपघात जर काढायचा असला तर काय करायचं. आणि मग माझ्या लक्षात आलं, मला गवंडी आठवली. गवंडी भिंत बांधताना दगड सगळी एका रेषेत यावी, त्याच्यासाठी काय करतो सांगा बरं, काय वापरतो, येस काय वापरतो, दोरा. आणि तो दोरा कसा असतो,
ताणलेला असतो, बरोबर आहे. तिकडे एक दोंडा बांधलेला असतो, तिकडे एक दोंडा बांधलेला असतो. कारण ताणलेला दोरा हा रेषेचं सगळ्यात चांगलं प्रतिनिधित्व करतो. आणि मग मी त्या 8वीच्या वर्गात म्हणतो, मुलांनो तुमच्याकडे दोरा असला तर द्या. आता पोरं म्हणजे कुठला दोरा, काय आता काय करा. पोरं लय हुशार असतात. तर पुढं एक पोरग बसलं होतं, ते उभा राहिलं. म्हणलं का उभा राहिले पुन्हा ठेव. त्याने इन्शर्ट काढला आणि आपला करदोडा ताडकन तोडला. म्हणलं हे धरा सर द्वारा. बास आपल्याला सुचलं असतं का? नाही सुचलं. आणि सुचलं असतं तरी तोडला असता का? नसता तोडला. कारण आपली पॅन्ट त्याच्यावरच उभा राहिली. आणि त्यावेळेपासून आता मला मी डबड उघडत होतो, पण सगळेजण इकडे बघत होते, बरोबर आहे. काय आहे उत्सुकता. घरी गेल्यावर कसं असेल तर हा दोरा आपण वर्गात वापरू शकतो, बरोबर आहे. का नाही रेषा फळ्या, आता इथं फळा नाही, फळ्यावर चिटकायची झाली तर मी मेन आणायला सांगितलं होते एका पोरांना. मेन माहिती का बायकायचं लावतं. मला तेवढंच मेन माहिती आहे, एवढंच मेन असतं. त्या पोरानं दुसऱ्या दिवशी एवढा गोळा आणून दिला. गेले 26 वर्ष वापरतोय तो गोळा तरी संपना. ही शैक्षणिक साधन कुणी दिलं? पोरानं दिलं. त्यातला मी तुकडा आज आणलेलाच आहे त्या बापा, बरोबर. आणि मग इकडं गाठ मारायची, त्यात ते असं बसवायचं आणि मग तो कुठं बी असा चिटकवायचा. ही झाली रेषा तयार, बरोबर. आता समांतर रेषा ही कल्पना लय भारी आहे खरं तर, बरोबर आहे की नाही. मग त्याच्यासाठी माईकचा वापर असाही करता येतो आपल्याला. ती रेषा, बरोबर. आता एक प्रतलीय ही जी कल्पना आहे ना, ती सांगायला हेच पाहिजे. आपल्याला नाही सांगता येत फळ्यावर, बरोबर आहे का नाही. कारण फळाच एक प्रतलीय आहे आणि ही 3 डायमेन्शनल फिगरची ही कल्पना आहे, बरोबर आहे. आता ह्या दोन रेषा छेदतायत का एकमेकींना? बोला की छेदतायत का? अरे बोला की छेदतायत का? नाही. मग ह्या समांतर आहेत का? नाही. का नाही? कारण त्या एक प्रतलीय नाही. मग असं करत असं करत परांना असं, आता कसं असं जरा जरा वरती करा. हा 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 बरोबर. आता ह्या दोघीतनं एकच प्रतल जाईल, त्या एकमेकींना छेदणार नाही. तर पोरांना एक प्रतलीय ही कल्पना चांगली कळणार. नाहीतर आपण भोकून घेतोय, घोटाळा करतोय खरं तर. आणि ह्या मूलगामी संकल्पना जर काही कळल्या नाहीत तर पुढं पूरक कोणाची जोडी, संलग्न कोणाची जोडी. पोरं म्हणतात लग्न नसताना संलग्न कसं काय, बरोबर आहे. एका पोरानं रिटायर झाल्यानंतर त्याला त्याचे शिक्षक 10वीची भेटले. आता ती शिक्षक बी रिटायर केव्हा झाला असेल याचा विचार. आणि ती कुठं मुंबईच्या त्या रेल्वे स्टेशनला उभा राहिली होती. ती शिक्षक गेलं. म्हणला सर मी तुमचा विद्यार्थी. म्हणले हो नमस्कार, मी पण आता रिटायर झालो. म्हणले हो का, बरं पण सर म्हणजे काय ती क्वास आणि ती टॅन आणि ती काय जी भानगड शिकवायचं का नाही, ते रिटायर होईपर्यंत कुठं मला वापरायला लागली नाही. ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज, उपयोजन हा फार महत्वाचा घटक आहे, बरोबर आहे. ही समांतर रेषा, ही छेदणारी रेषा,
ह्या दोन रेषा जर धरल्या धरायची तर आता तुम्ही माझ्याकडे का बघताय? कारण ही काहीतरी तिथं करतंय म्हणून बघताय, बरोबर? जरा एक होती या दोन रेषा, ही रेषा या दोन रेषांना दोन भिन्न बिंदू छेदते, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? म्हणून या रेषेला या दोन रेषांची काय म्हणायचं? छेदिका. लक्षात आलं? आता जर तुम्ही ह्या छेदणारं धरलं असा आणि ती धरला अशी, तर हिथं ही छेदिका होत नाही, कारण ती त्या दोन रेषांना भिन्न भिन्न बिंदू छेदत नाही. ही जी कल्पना आहे ना, ही कल्पना त्यांना खरं तर 8वीच्या वर्गात. थँक्यू. बरं, किमान ह्यांचं तरी लक्ष होतं माझ्या. ही कल्पना आपल्याला मुलांना कळल्यानंतर मग मुलांच्या लक्षात, अरे छेदिका म्हणजे अशाच. आता ह्याच्यासाठी काय लागणार आहे? शैक्षणिक साधन सांगा. दोरा असलं, बाद झालं, वर्गात बोलवलं, चिटकावलं. आता काल तर मी एका दुकानात गेलो होतो, तिथं आता नवीन निघाले बघा हे असं. माहिती आहे का तुम्हाला? क्ले म्हणते त्याला. पोरं ह्याच्यापासून निर्णय वस्तू तयार झाल्या. लय भारी चिकाट आहे ती, लगेच भेटाडाला चिकाट. अशी रेषा अशी रेषा, लय भारी. पोरांना हे चिटकावतो. किती पोरं असलेलं लय कामाला. पोरांना काहीतरी सारखं हाताला काम देणार. मोकळी राहिली की पोरं चिमटं काढणार, काहीतरी करणार. म्हणून त्यांच्या बुद्धीला आणि हाताला सतत आपण काय घातला पाहिजे? त्याला खुराक घातला पाहिजे, तर ती पोरं गणित शिकणार. अगोदर तर काय असतं माहिती का? शिक्षक शिकवताना त्याचं इंट्रोडक्शनच लय भारी असतं. मुलांनो, आता आपण एका अवघड विषयाला सुरुवात करणार आहे. पोरं म्हणतात सरांनाच अवघड म्हणल्यावर आपला प्रश्नच मिटला. कशाला शिकतोय परत असलं इंट्रोडक्शन असतं. म्हणून गणित हा विषय अवघड कसा करून शिकवायचा हे गणित शिक्षकालाच माहिती असं मला वाटायला. 12 जानेवारी, मला साल आठवत नाही, पण 12 जानेवारी ही स्वामी विवेकानंदांची जयंती. त्या दिवशी सकाळनं एक खास साप्ताहिक काढलं होतं. त्याच्या पहिल्या पानाच्या आतल्या बाजूला एका सामान्य पोराचं पत्र आलं. ते पत्र मी जपून ठेवलंय. त्या पत्रात त्या पोरानं लिहिलंय की आम्हाला गणिताची प्रश्नपत्रिका लवकर सुटत नाही, आणि मला असा प्रश्न पडलाय की ह्या पेपर काढणाऱ्या शिक्षकाला नेमका आम्हाला कोणता प्रश्न येत नाही हे कसं काय कळतं? मित्रांनो, वर्गात 35 मिनिटात किमान एक तरी प्रश्न असा विचारा की ज्या प्रश्नाला सगळी पोरं हात वरती करतात, तर पोरांना वाटेल आपल्याला बी थोडंफार येत आहे. मी 5वीच्या पोरांना जीवशास्त्र शिकवत असताना गोष्टी सांगायच्या. पोरांना सगळ्यात काय आवडतं जास्त? पोरांनाच कशाला, म्हाताऱ्या माणसांना सुद्धा गोष्टी आवडतात, बरोबर आहे का? ती प्रवचनकार वगैरे काय करतात? गोष्टी सांगत असतात, त्यामुळे ती बसलेली असतात. वाती वळत असले तरी लक्ष तिकडं असतं. पोरांना तर काय प्रश्न मिळाला, त्यामुळे त्या पोरांना मी लई गोष्टी सांगतो. आणि मग ती 6वीत गेली पोरं. जून महिना, पहिलाच आठवडा, आणि मला नेमका ज्या वर्षी मी 5वीला गणित जीवशास्त्र शिकवत होतो त्या वर्गावर मला जादा तास मिळाला. आणि तो वर्ग आमचा साखरवाडी लांब खाली गेलो. मी तिकडे चाललो होतो, तर पोरं आता ते लांब वर्ग असल्या कारणाने दारा तिची नाचं बघायची आपल्या वाटणीला कोणता शिक्षक येतोय. मग मी देतोय म्हणल्यानंतर पोरं म्हणजे आई एवढी सगळी बसली. मी असा पाऊल वर्गात टाकला की पोरं एकदम म्हणली गुड मॉर्निंग सर, गोष्ट सांगा. आता कामात पोरांनी म्हणलं नाही नाही नाही, तुम्ही गोष्ट सांगणार असाल तर खाली बसणार नाही. तर नाही सांगणार, नाही बसणार. आम्ही मला एवढा आनंद झाला की बायको सोडून कोणतरी आपल्यापाशी हट्ट धरतंय, बरोबर. आणि मग मी म्हणलं गोष्ट सांगतो, पहिल्यांदा खाली बसा. खाली बस, पण माझी एक अट आहे. म्हणजे काय?
मी एक प्रश्न सांगणार आहे, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या नका, सांगा म्हणजे सर. आणि मग मी प्रश्न कोणता विचारला, 6वीच्या पोरांना प्रश्न विचारला, मला 10 अधिक 3 किती? काय प्रश्न विचारला? काय प्रश्न विचारला? 10 अधिक 3 किती? सगळ्या पोरांचे हात वरती असतील का एखाद्याचा असेल? तुम्हाला काय वाटतं? सगळ्यांचे हात वरती होत, बरोबर. त्यातलं एक बघा मी 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 करत होतो. असली पोरं खेळायची असते ती, बरोबर. मग त्या पोराला दोघाला किती? ती पोरं उभारून म्हणलं, सर 10 अधिक 3 बरोबर 1. आता कमाल, तुझी बाकीची बरोबर सर तुला थांबा तिथं गा बसा. इथं शिक्षक जागा व्हायला, बरोबर. मग उभा किती? 10 अधिक 3 बरोबर. मला बी सुचत ना, तर ती पुन्हा म्हणलं 10 अधिक 3 बरोबर 1. आता आली कसं काय सांगतो की म्हणला. 6वीतलं पोरगं म्हणते, BSc MA झालेल्या शिक्षकाला म्हणते, 10 वर्ष शिकवणाऱ्या शिक्षकाला म्हणते, मी सांगतो की म्हणला. म्हणलं सांग बरं. आणि मग ती मला काय म्हणते, सर. म्हणलं काय? साखरवाडीवरून पुण्याला जायला ST न किती वेळ लागतो? त्यानंच मला प्रश्न विचारला. मी म्हणलं 3 तास लागतात. तसं पोरगो काय म्हणत, बरोबर आहे. पोरगो मला म्हणते बरोबर आहे. आणि आपण जर एखाद्या पोरानं उत्तर दिलं तर आपण काय म्हणतो, बस खाली. पोरगो म्हणतो बरोबर आहे का? तू काहीच बोललं नाही सर. इथं संभ्रम निर्माण होतो, बरोबर आहे. आणि मग तो म्हणला 3. मी म्हणलं 3 तास आहे. तो म्हणला बरोबर आहे. मग सर तुम्ही मला सांगा, तुम्ही जर साखरवाडीत 10 वाजता STत बसला तर पुण्याला किती वाजता पोहोचणार? म्हणलं 1 वाजता पोहोचणार. म्हणजे 10 अधिक 3 किती झालं सांगा. आता परत म्हणजे त्यानं घड्याळी गणिताचा विचार केला, बरोबर आहे, बरोबर आहे. आता जर मी तिथं त्याची भूमिका समजून घेतली नसती आणि त्या पोराला जाऊन जर एक खाडकन वाजवली असती तर पोरग म्हणलं असतं आयुष्यात गणिताकडे बघायचं. म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करणार आहे, फर्स्ट ऍक्सेप्ट द अँसर, देन थिंक ओव्हर इट अँड देन रिस्पॉन्ड. पहिल्यांदा स्वीकारा, विचार करा आणि नंतर त्याच्यावर प्रत्युत्तर, तर पोराला गणित सोपं वाटणार. नाहीतर अवघड आहे प्रश्न. आता हा विचार तो करील असं वाटलं होतं का सांगा. म्हणून कितीही अवघड संकल्पना असली ना तरी सुद्धा ती आपल्याला सोपी करून कशी सांगता येईल, पोरांच्या लेवलला जाऊन कशी सांगता येईल, हे ज्याला कळतं तो खरा आदर्श तो खरा गणिताचा शिक्षक म्हणायला पाहिजे. गेल्या शतकातला महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यानं शोध कोणता लावला माहित आहे? लॉ ऑफ रिलेटिव्हिटी, सापेक्षतावादाचा सिद्धांत. आता ज्या वेळेला मी तिथं सर्व्हिसला लागलो 80 साली, त्यावेळेला नुकताच सिद्धांत आला होता जगाच्या व्यासपीठावर. आणि मी असं विचार केला की आपल्याला ही कल्पना माहिती पाहिजे. कारण एखाद्या वर्गात जर पोराने विचारलं समजा की सर सापेक्षतावाद म्हणजे काय, तर आपल्याला मला माहीत नाही असं म्हणणं योग्य नाही. आपण ही संकल्पना शिकली पाहिजे, अभ्यासली पाहिजे. तर त्यावेळेला नेमका मी पुण्याला गेलो होतो. तर पुण्याला ते लकडी पूल आहे का नाही, लकडी पूल, तिथं पूर्वी अशी जुनी पुस्तकं घेऊन काही माणसं विकत बसायची. आणि त्यात मला एक पुस्तक दिसलं, सापेक्षतावाद म्हणजे काय, डॉक्टर मीर, रशियन शास्त्रज्ञ, त्यानं ते पुस्तक मराठीत लिहिलं होतं. आणि त्याला म्हणले केवढ्याला पुस्तक देणार? रुपयाला. आता ही सापेक्षतावाद ही संकल्पना काय आहे ते पुस्तक वाचल्यावरच कळतं. ते पुस्तक आणलं आणि रात्री झोपताना मी त्याचा एक पॅरेग्राफ वाचला ना, अशी गाढ झोप लागायची की सकाळीच जाग यायची. कारण ती संकल्पनाच तसली आहे, बरोबर. एकदा काय झालं, आता हा सिद्धांत अल्बर्ट आइन्स्टाईन मानला. हे अल्बर्ट आइन्स्टाईन एका हॉटेलात अमेरिकेत चहा प्यायला म्हणून गेले.
आता ही शास्त्रज्ञ मंडळी अशी का असतात मला माहिती आहे, केस बीस अशी वाढलेली अशीच असते, बरोबर आहे का? आपल्या अब्दुल कलाम तुम्हाला माहित असते. तसं ती आईन्स्टाईन जसं त्या हॉटेला शिरलं तसं त्या हॉटेल मालकाला जी आनंद झाला. जगातला एक मोठा शास्त्रज्ञ आपल्या हॉटेलात आलाय. ती बसलं होतं कोपऱ्यात अल्बर्ट आईन्स्टाईन. त्यानं लगेच त्या काय वेटर असतो का त्याला हेगडी ती वेटर द्या काय ती कोपऱ्यात बसलेत ना त्यांची जरा चांगली सरबराई कर असं म्हणल्यावर वेटर असला तरी उत्सुकता बुडली का? ती वेटर काय म्हणते, कोण आहे ती? अरे शास्त्रज्ञ आहे. असं होय. ती वेटर गेलं, ग्लास घेतले, पाण्याचे ग्लास त्या अल्बर्ट आईन्स्टाईनच्या समोर ठेवले आणि एक वेटर जगातल्या एका महान शतकातल्या शास्त्रज्ञाला हॉटेलात प्रश्न विचारतोय, तुम्ही शास्त्रज्ञ आहे? ते म्हणले होय. पुढचा प्रश्न आलाच, कोणता शोध लावलाय? त्यांनी सांगितलं सापेक्षतावादाचा शोध लावलाय. आणि तिसरा प्रश्न आलाच, म्हणजे काय? आपल्यासारखा शिक्षक असता तर म्हणला असता हा ड गटातला प्रश्न आहे, हा कुठेही विचारायचा नसतो. पण अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणले बस खुर्चीवर. एक जगातला महान शास्त्रज्ञ एकाला एक संकल्पना कळण्यासाठी समोरच्या खुर्चीवर बसवतोय आणि आपण पोराला म्हणतोय बाका उभा राहण पाय धर अंगठ धर. तर कुणी शिक्षक व्हायला पाहिजे? मित्रांनो, त्या अल्बर्ट आईन्स्टाईनच्या समोर बसलेला त्याला म्हणला मी प्रश्न घेऊ म्हणजे विचार. मग त्यांनी प्रश्न विचारला, तुझं लग्न झालंय का? पहिला प्रश्न नेहमी सोपा विचारावा, बरोबर? तर ते म्हणला होय झालंय. दुसरा प्रश्न विचारला, तुझं तुझ्या बायकोवर प्रेम आहे का? आहे मला आहे. झाला असेल, नवीन लग्न झालं असेल म्हणून असेल प्रेम. हसताय म्हणजे काहीतरी घोटाळा आहे. कारण नवरा बायकोचं प्रेम हे होणाऱ्या वर्षाच्या व्यस्त प्रमाणात बदलते. सुरुवातीला तू कुठं गेलीस की माझा जीव नुसता उडून जातोय आणि आता वाटतं ही खवा उडून जाते. आपण समप्रमाण व्यस्त प्रमाणाचं किती तर म्हणले तुझ्या बायकोवर पण आहे. मग तू गप्पा मारतो का? मला मारतो की. मग मला सांग, 2 मिनिटं गप्पा मारली तरी 2 तासासारखी वाटते. तर मला कावाचं कळतच नाही. मला तुला 2 तास गप्पा मारले तर तुला वाटतं पण कवा गेलो कळतच नाही. तू म्हणला होईल 2 तास गप्पा मारले तर 2 मिनिटासारखे वाटते. अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणजे आज तवा तापलाय का? ते म्हणला भाई तापलाय. त्याच्यावर जर तुला बसवलं तर तू तोंड वापरत तिकडं. त्याच्यावर 2 मिनिटं बसवली तर तुला 2 तासासारखी वाटेल का? नाही तर रोमात कवा एकदा उठीत असेल. मग बघ, बायकोशी गप्पा मारताना 2 तास 2 मिनिटासारखे वाटतात आणि तापलेल्या तव्यावर 2 मिनिटं 2 तासासारखे वाटतात का रे? तुम्हाला होय, यालाच सापेक्षतावाद म्हणला. आयो असं आहे. अशी संकल्पना वर्गात आपण विविध सोडून सांगितल्या पाहिजेत. आपण विचार करायला पाहिजे. गणिताचा उद्याचा तास मला ह्यो घ्यायचा आहे, डोक्यात नुसतं गार 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 चक्कर फोडलं. मला उद्या ही संकल्पना शिकवायची. मी कशी शिकू? आणि पोरं नाही शिकती. पोरं वेगवेगळ्या पद्धतीने उत्तर देणार. फर्स्ट ऍक्सेप्ट. मी एकदा सहल घेऊन अलिबागला गेलो आणि त्या बीचच्या शेजारी गेलो. आता साखरवाडीच्या पोरांनी सगळ्यात मोठं पाणी कवा बघितलेलं? पाऊस पडून कुठं मोठं डबकं बसलं असेल तर तीच बघितल्या. समुद्र पहिल्यांदाच बघितलेला त्या पोरांनी, बरोबर? त्याचा अनुभव. तर त्या समुद्र किनारी गेल्यावर पोरं आलो, सर किती पाणी आहे हो. म्हणलं होय होय किती पाणी आहे.
समुद्र वाटत असं पोरं आश्चर्यचकित होऊन बघत होती. आणि मग आम्ही खाली बसतो, तिथं झाडं नारळाची होती, बरोबर आहे की नाही. तर पोरं म्हणजे सर म्हणलं काय किती उंच आहे हो झाड, अयो लय उंच आहे. आणि मग हळूच खडा टाकला. आता ह्या झाडाची उंची काढायची झाली तर कशी काढाल तर तुम्ही. तसं एक पोरग होतं ना, चावड होतं झाड. ती म्हणलं सर, म्हणलं काय, झाड खालनं कापायचं आणि ते पडलं की मोजायचं. मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, हे त्याचं उत्तर बरोबर आहे का चूक आहे? बोला की. बरोबर आहे. झाडाची उंची निघाली का नाही, कशी काढली हा मी म्हणलं होतं का झाड कापू नका म्हणून. म्हणून प्रश्न कसा आहे आपला हा फार महत्वाचा भाग आहे, बरोबर. मी म्हणलं शाबास शाबास म्हणल्यावर त्याला वाटलं अयो आपला तुझा विचार बरोबर आहे, कारण तो बरोबर होतो कुठे प्रश्न. अजून कशी काढा. एक परत म्हणलं सर मी सांगतो. म्हणलं सांग. सर सुतळी आणायची, त्याला खाली धोंडा बांधायचा, वरती चढायचं आणि वरनं धोंडा सोडायचा खाली, आणि खाली टेकला की ती सुतळी जेवढी असेल त्याची लांबी मोजायची, म्हणजे झाडाची लांबी निघाली. शाबास, व्हेरी गुड, बरोबर आहे. अजून कशी काढणार. आता सामान्य पोरं म्हणजे एवढंच आम्हाला माहिती, कारण ती काही जास्त विचार करा. पण एक पोरग लय असं लांब बघत. मी म्हणले ही लय विचार करते. आणि मी म्हणलं सांग कशी, तू कशी काढशील. त्या पोरानं उत्तर दिलं, मित्रांनो, ते पोरग म्हणलं सर सकाळी 9 वाजता आणि दुपारी 3 वाजता या झाडाची सावली जेवढी पडली असेल ती झाडाच्या उंची एवढी असेल, या त्रिकोणामिती देखील. बरोबर आहे का नाही सांगा. कारण तयार होणारा त्रिकोण हा समद्विभुज त्रिकोण होणार, आणि समद्विभुज त्रिकोणाची लगतची बाजू, समद्विभुज त्रिकोणाच्या त्या 45 मापाची समोरची बाजू म्हणजे झाडाची उंची, आणि लगतची बाजू म्हणजे त्याची पडलेली सावली. त्यावेळेला मला कळलं अरे चा, आपण असं शिकवलं पाहिजे. आणि मग शाळेत गेल्यानंतर तो काय व्हॉलीबॉल खेळायचा डाम जो होता, त्या डामाची उंची पोरांनो सुतळी घ्या, कोण मापक घ्या, काढा तुम्ही. 30 मापाचा कोण झाल्यावर किती येते बघा, 60 मापाचा कोण झाल्यावर किती येते बघा, 45 मापाचा कोण झाल्यावर किती येते. आणि मग ते पोरांना वाटतं खरंच 45 मापाला जर हिला विचारली, व्हेरी गुड. पण ह्याच्यावर ऑब्जेक्शन घेणारे शिक्षक काय घेतात, सर काय अशानं अभ्यासक्रम संपेल का. अरे सगळं शिकून काहीच न येण्यापेक्षा थोडस शिकव की. पण ती जरा नीट शिकवलं तर पोराला आपोआप अजून शिकायची. पोराला तहान लागली पाहिजे की मला गणित कवा शिकायचं, मला गणित शिकायचं, अशी तहान लागली पाहिजे, तर खऱ्या अर्थानं पोरं शिकणार आहे. आणि ही तहान लागवायचं काम गणित शिक्षकाचं आहे. तसं वातावरण निर्माण करण्याचं काम गणित शिक्षकाचं आहे. अरे तुमच्या शरीराचा वापर करा ना. माणसं शरीर तर फुकटात आहे का नाही आपलं, पण ती सुद्धा हलवायचं नाही. ज्या त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज 180 होते. काय बोलते कुणाची, जरा आग हलव की थोडस. मला तमाशातले ती कलाकार असतील का नाही, त्यांचं लई आकर्षण वाटतं का. तर गावात काय जाहिराती वाटायला तीच माणसं, तिकीट फाडायला तीच माणसं, कनाट ठोकायला तीच माणसं, आणि पुढं येऊन पब्लिक बसल्यावर तोंडाला लिपस्टिक आणि पावडर लावून पुढं नाचायला तीच माणसं. बरोबर आहे का नाही. पण समोरचा बसलेला माणूस थकून भागून आलेला असतो, घरून जेवण केलेलं असतं, रस्त्यावर दगडावर बसलेला असतो, पण रात्रभर हलत नाही. कारण एकच, समोरचा माणूस आपल्या सगळ्या अंगाचा कोणचा भाग हलवत नाही असं होत नाही, म्हणून त्याच्याकडे माणसं बघत असतात. आणि आपण वर्गात तोंडाशिवाय काय जर हलवणार नसतो तर पोरगा आपल्याकडे बघेल का सांग.
म्हणून थोडासा शरीराचा वापर करा. बॉडी लँग्वेज त्याला म्हणतात बॉडी लँग्वेज. बरोबर आहे का? जरा म्हणताना असं म्हणा की थोडंसं. मराठीची पोरं मराठीचे शिक्षक कविता शिकवताना, रे हिंद बांधवा थांब या स्थळी अश्रू दोन ढाळी पराक्रमाची ज्योत मावळी इथे झाशी वाली, असं जरा म्हणा की थोडं. रे हिंद बांधवा. थोडं म्हणतात बहुतेक मी यायला दिसते. आपली बॉडी लँग्वेज फार महत्वाची आणि प्रत्येक शिक्षकाजवळ कला आहे. प्रत्येक शिक्षकाजवळ कला आहे, पण ती पोरांच्या पुढं कळा दाखवतो आणि त्यामुळं अध्यापनाला अवकाळा प्राप्त होते. म्हणून आपली कला दाखवा. थोडस जर बोलताना हात हलवा, इकडं तिकडं ते हाला की थोडस कमी, चेहरा तरी समाधानी ठेवा ना. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, संत तुकाराम महाराज म्हणतात. पण मनच प्रसन्न नसेल. एक मास्तर होतं 6वी मराठी शाळेत, जिल्हा परिषद शाळेत, आणि ती 6वीतलं शिक्षकानं आहे वर्गात एंट्री केली की 6वीतली पोरं अशी जीव दडपून बसायची आणि ती तिथनच बघायचं आणि असं जी मारायचं का नाही की बोलता सोय. ती पोरं शाळा सुटल्यावर बसली, पोरं बसली. ती म्हणली की काय मास्तर मारतय, त्याला म्हणाव तू शिकवू नकोस पण मारू नकोस आम्हाला. मग आता काय करायचं? तर एक पोरग लय हुशार होतं. ती म्हणलं मला मी एक आयडिया सांगू. म्हणला काय? बेंद्राच्या दिवशी माझी आई काय करते, निवद आहे का नाही निवद येते आणि मग ती जा बाहेरच्या मर्यादेला नेऊन ठेवलं. मग मी आईला विचारलं, आई मर्यादेला कशाला निवड ठेवायचा? तर आई म्हणली ती मर्यादा जर गावात आली तर रोगराई होती, माणसं मरत्यात, त्याच्यापेक्षा निवड तिथंच ठेवला तर ती वर गावात येणारच नाही. बरं म्हणजे म्हणायचं ह्याचा काय उपयोग करायचा? आपण बी असंच करू. ही मारतय ना नाही, ह्याला आपण निवड ठेवू त्याच्या पुढे नेऊ. बरं म्हणजे बरोबर आहे. मग दुसऱ्या दिवशी तिची पोरग म्हणलेलं होतं, ती भुईमुगाच्या शेंगा आणतो आणि मास्तर याच्या अगोदरच टेपलाव ठेवतं आणि बसतात पोर. आता पोरांचं लक्ष आता काय होतं, आता काय होतं, तेवढ्यात मास्तर येत आले की पोरांच्याकडे मारक्या म्हशीगत बघतात आणि शेंगा जशी बघत्यात तसं मास्तर विरघळूनच जातात. खुर्चीवर बसत्यात, निवांत शेंगा खात्यात. त्या दिवशी एखादी पोराला मारत नाही. शाळा सुट्ट्यावर पोर म्हणली आता लाईन लावायची, दररोज एकेकानं काय 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 आणायचं. पोरांचं नियोजन लय भारी असतं, बरोबर आहे. आणि मग कोण फुटाणं आणायचं, कोण हरभरा आणायचं आणि ती ठेवलं की मास्तर काय. पण ज्याचं मन प्रसन्न नाही ना त्याला त्यात सुद्धा काहीतरी वाकडं दिसतं. त्या 40 पोरात एक वर्ग कधीच काय आणायचं नाही तर मास्तरचा डोळा त्याच पोरात, ती काय आणत नाही. अरे 39 जण आणतात आणि ती खाती तू त्याच्याकडे का बघतो? नकारात्मक दृष्टिकोन, त्याला म्हणतात नकारात्मक दृष्टिकोन. पण एक दिवस काय होतं, जी पोरग कधीच काय आणत नाही का नाही तीच पोरग समोर येऊन मास्तरची तळपायाच्या मस्तकातच जाते. त्याला आलाय तू म्हणलं दादा तुम्हाला आणलंय. मग त्याच्या हातात एक गाडगं असतं, त्या गाडग्यावर एक कागद असतो आणि त्याच्यावर हात ठेवलेला असतो. काय आणलंय? तुम्हाला आणलंय. पोरग बी बसतच असत. पण मास्तरचं मन बेकार, बरोबर. ती म्हणलं ही पोरग कधी जाणत नाही काय, त्याच्यात आता दगड असतं काय म्हण आणि गडा आणल्या. ती गाडगं घेतात तर गरमला आयो काहीतरी आहे. पोरग तिथंच उभं हळूच कागद काढतो तर अखेर आणलेली असते आणि त्या अखेरीत वरतीच बदाम आणि काजू दिसल्यावर गुरुजींना काय सुचतच नाही. तरी पण मन बेकार. ज्याची ही कधी जाणत नाही ना लागले त्या ती हा तिकाट घातला असेल आता आहे का नाही. म्हणून गुरुजी काय करतात,
एकच बोट घालतात, असं चापून. अशी जी भनाट खीर झालेली असते की बाकीची 4 बोट ऐकतच नाही. आणि मग जी खीर वारपायला लागतात मस्त. वर्ग नाही, शाळा नाही, वर्ग नाही, वराप्या पार अगदी पुसून आतलं खडत अडकलेला हात अंगठा घालून खरडून असं काढतात. आता ती खीर वाटावनं, जिभेवनं, घशातनं, नरड्यातनं जठरात जाऊन नीट बसते. काय बिघडलं का? आता तरी मास्तरनी गप बसावं काय. त्या पोराला म्हणजे कधी चालत नाही ना, आज कसं काय आणलं म्हणलं. त्याचं काय झालं घरी? काय झालं म्हणलं ऐका की सांगतो. आमच्या घरी काल पाहुणा आलं. बरं मग सांगतो की म्हणलं ऐका. आणि मग पाहुणा आल्यावर आई म्हणजे पोरा आज लई दिसत ना पाहुणा आल्या, पाहुण्याला खीर कर. मग पुढं काय झालं सांगतो की म्हणला. आणि म्हणून आई दुसऱ्या दिवशी उठली आणि आज तिनं खीर चांगली केली होती आणि ती खीर अशी शिजत होती. बरं मग ऐका की म्हणला. आणि मग म्हणला गावातली काही माणसं आमच्या पाहुण्याकडे आहे. बरं मग आणि ती बाहेरच्या मुलीत गप्पा मारत बसली. मग पुढं काय झालं? मग आईनं ती खीर केली, खाली उतरून ठेवली आणि ती बी आपली गप्पा मारत बसली. काय बरं पुढं काय झालं? मला 1 तास झाल्यानंतर आई उठली एकदम म्हणला स्वयंपाकघरात. काय झालं म्हणला मी पण मागणं गेलो. मग मी आईला म्हणलं आई का ग चाललीस? आई म्हणली कार्ट्या मागचं दार उघडच आहे केलं. असं म्हणल्यावर गुरुजींचं बी दार उघडलं आणि जी खीर शांत बसली होती ती गडगड गडगड लागली करायला. गुरुजी म्हणले पुढं काय झालं सांगतो की म्हणलं. आणि म्हणला मागच्या दारात नाही खरजुलं कुत्रं आलं होतं तसं गुरुजींची खीर लय गडगड करायला. आणि ती कुत्र ती खीर खात होत. मग काय झालं? आईनं म्हणला तिथलं दांडकं घेतलं आणि कुत्र्याला फेकून मारलं. बरं मग तसं ती कुत्र्याच्या तोंडाला खीर लागलेली कुत्र गेलं पळून. बरं पुढं तशी आई म्हणली पोरा आता खीर वतून द्यावी लागणार. तसं मी आईला म्हटलं न सांगता बऱ्याच गोष्टी कळतात. तसं आईला मी म्हटलं आई खीर वतून देण्यापेक्षा गुरुजींना नेतो. असं म्हटल्याबरोबर गुरुजींना काय सूचना झाली. रागानं हात थार थार कापायला आला तसं गाडगं पडलं खाली. खाली पडलं तसं फुटलं. फुटलं तसं पोरगं लागलं जोर जोरात वाढायला. आता का मारड माझं गाडगं फुटलं. अरे त्याला काय होतंय? काय होते म्हणजे आई आता मला लय मारणार माझं गाडगं फुटलं. त्यावेळेस एवढं काय होते त्या गाडग्याला? काय होते म्हणजे त्या गाडग्यात माझा धाकटा भाऊ दररोज सकाळी शी करायचा. आता उद्या कसं? गुरुजी बाहेर पळत गेले आणि शी करूनच आत आले. मन करारे प्रसन्न. मुलगा आपल्याला अडवण्यासाठी कधी प्रश्न विचारत नाही. मुलाचं तुमच्यावर निरपेक्ष प्रेम असतं. लक्षात ठेवा. कुणाचं कपल असतं आपण त्याचा अर्थ कसा लावतोय हे फार महत्वाचं असतं. आणि इथं गणिताचा शिक्षक कमी पडला तर गणिताचं शिक्षण आनंददायी होणार आहे. तर मुलाला गणित शिकताना आनंद वाटणार आहे. तर गणितातल्या संकल्पना आपल्या कुठल्या तरी जीवाभावाच्या आहेत असं वाटणार आहे. असं अध्यापन तुमच्याकडनं होणं अपेक्षित आहे. असं अध्यापन तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. जेवढं सांगाल तेवढं थोडंच आहे. तुम्हाला काय बसून ऐकायचं पण मला 4 मजले चढून तिथं जेवण करून खाली यावं लागलं. त्यामुळं जेवढं जेवलं होतं तेवढी खीर मधल्या रस्त्यातच संपली होती. पण तुम्ही अंतर्मुख व्हा. हे जे गणिताचं आपण शिबिर घेतो किंवा हे गणिताचं अधिवेशन घेतो
यामध्ये गणिताच्या शिक्षकाला अंतर्मुख करायचा प्रयत्न असतो. गणितात अनेक चांगली पुस्तकं आहेत, ती विकत घ्या. गणितात मी हा प्रश्न कसा विचारेल असा विचार करा. थॉट प्रोवोकिंग क्वेश्चन्स भरतात. तुम्ही काय म्हणतात त्याला, स्कॉलरशिपचं मार्गदर्शन करताय. मुलांना सोडवू द्या ना उदाहरण, तुम्हीच उत्तर बाजाबाजा सांगणार आहे काय. प्रश्न 3 + 5 बरोबर किती, तो काय स्कॉलरशिपचा प्रश्न आहे का? पण ह्यो का टाकतो आपण, ह्याचं उत्तर एकच येतं, तपासायला सोपं जातं. पण थॉट प्रोवोकिंग क्वेश्चन कसा पाहिजे, 2 चौकोन मोकळे द्यायचे, बरोबर मध्ये अधिक चिन्ह, बरोबर पुढे 5 लिहायचं. आता मला सांगा, वर्गातले 40 पर्यंत उत्तर एकच येईल का? येईल का सांगा. कोण 3 + 2 लिहिणार, कोण 4 + 1 लिहिणार, बरोबर आहे. एखादं हुशार पोरगं 6 + -1 सुद्धा लिहिणार. तिथं आपण म्हणणार अयो. एखादं पोरगं 3.5 + 1.5 सुद्धा लिहिणार. मुदुजी हायस्कूलमध्ये मी तास घेत होतो, मला हे का आठवते, त्यातल्या एका पोरानं उत्तर लिहिलं होतं, वर्गमुळात 16 + वर्गमुळात 1. 16चं वर्गमूळ 4, 1चं वर्गमूळ 1, 4 + 1 5. किती वेगवेगळा विचार करता येईल. असा वेगवेगळा विचार करण्याची क्षमता पोरांच्या जवळ आहे, आपल्या जवळ नसते. प्रज्ञा आपल्या जवळ नसते. प्रज्ञेचं एक वैशिष्ट्य आहे माहितीये काय, ती लहान मुलांच्या जवळ जास्तीत जास्त असते. आणि जसं वय वाढत जातं तशी प्रज्ञा कमी कमी होते. म्हणजे आपल्या जवळ सुद्धा होती पूर्वी, पण 4थीत गेल्यावर अजून कमी, 10वीत गेल्यावर अजून कमी, 12वी झाल्यावर अजून कमी, BSc झाल्यावर अजून कमी, BEd झाल्यावर तर बोलायचं कामच नाही, बरोबर. तर आपण वेगळ्या पद्धतीने विचार कसा करणार, म्हणून मुलांनी करू नये असं आपण अपेक्षा धरणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही जेवण करून सुद्धा जागा राहिला, केवढं मोठं. खरं तर तुम्हाला तुमचं कौतुक करायला पाहिजे. या गणित अध्यापक सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाने मला या ठिकाणी बोलवलं. खरं तर मागाचं जे व्याख्यान होतं, कोणचं अगोदरचं व्याख्यान, तुमच्याकडे सांडगं करतात का? सांडगे माहिती आहेत का? बरोबर आहे का? कशासाठी करतात माहिती आहे का तुम्हाला? सांडगे कशासाठी करतात माहित आहे? जर समजा घरातल्या सगळ्या भाज्या संपल्या असतील आणि रात्री एखादा पाहुणा आलाच, आता काय करायचं? सांडग्याची भाजी करायची, बरोबर. तसं मगाचं व्याख्यान मोने सरांचं होतं. काही कारणास्तव ते येऊ शकले नाही. मग आता कुठल्या तरी सांडग्याला बोलावलं पाहिजे. आणायचा फलटणवरनं आलायच तर करा भाजी त्याची. आता ही सांडग्याची भाजी कशी झाली ही तुम्हालाच माहित असेल, बरोबर आहे मित्रांनो. हे आपल्याला जमलं पाहिजे, हे आपल्याला जमलं पाहिजे. तेव्हा सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापकाचं मी ऋण व्यक्त करतो. आमचे म्हसवडचे भागवत सर, त्यांनी तरी इतकं मला इतक्या वेळा फोन केले की माझ्या बायकोनं सुद्धा इतक्या वेळा फोन कधी केला. आणि माझी बायको बी म्हसवडची, ते बी म्हसवडची, बरोबर. का केले त्याचं कारण त्यांना कळकळ आहे की सर आपल्याकडे आले पाहिजे. पण नुसती कळकळ असून चालत नाही, त्यासाठी थोडी वळवळ सुद्धा करायला पाहिजे. आणि अशी या सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या या सगळ्या सदस्यांची वळवळ ज्या वेळेला एका दिशेनं होते त्याला चळवळ अशी म्हणतात. ही चळवळ सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाने चांगल्या प्रकारे सांभाळली. त्यांचं ऋण व्यक्त करावं तेवढं थोडंच आहे. जेवण अतिशय चांगलं दिलं, प्रश्नच नाही. सोलकडी तर काय बोलायचं कामच नाही. सेवा त्यांनी जेवढं म्हणून चांगली आपल्याला सेवा देता येईल तेवढी दिली, त्यांचंही मी ऋण व्यक्त करतो. आणि माझ्याकडनं जर बोलायच्या ओघात एखादा वेडावाकडा शब्द गेला असेल तर तुम्ही मोठ्या मनानं मला समजून घ्या अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय गुरु.